व्हिडिओ चॅनल पार्टिसिपेट केला आपण त्यांना एकदा विचारूया. हॅलो, हॅलो, मुलांना आवाज येतोय? हॅलो, अनम्यूट कसं करायचं ना? अनम्यूट कसं करायचं? अनम्यूट म्यूट ऑन मध्ये तिथं बॉक्स मध्ये क्लिक केलं ऑलरेडी आहे. तर बॉक्स मध्ये क्लिक हॅलो करायचं. हॅलो, हा मुलांना आवाज येतो ना आता? हा सर. हो सर. ओके, हा येतो. ठीक आहे. आता सगळ्यांना म्यूट करतो इकडनं. ठीक आहे सर. ओके, येतोय आवाज आता. हाय गाईज, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण कालच्या लेक्चर मध्ये विपणन या संकल्पनेची व्याख्या अभ्यासलेली आहे. विपणन या संकल्पनेचा अर्थ अभ्यासलेला आहे आणि विपणनाचे महत्व मग ते उत्पादकांच्या दृष्टीने असेल, समाजाच्या दृष्टीने असेल, ग्राहकांच्या दृष्टीने असेल किंवा मध्यस्थांच्या दृष्टीने असेल.
प्रमुख 4 महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. आज आपण पहिल्या प्रकरणातील बाजारपेठ आणि विपणनाची ओळख या प्रकरणामधील विपणनाची कार्ये या संदर्भात अभ्यास करणार आहोत. तर आपण काल अभ्यासल्याप्रमाणे विपणनाची पुन्हा एकदा जी व्याख्या आहे ती रिवाइज आपण करूयात. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनची व्याख्या जी आहे होती काल मी सांगितल्याप्रमाणे, काही मुलांनी ती आपल्या नोटबुक मध्ये नोट करून घेतली असेल. ती अशी होती, पुन्हा एकदा उजळणी वजा आपण ती व्याख्या बघूया. उत्पादकांपासून उपभोक्त्यापर्यंत वस्तू व सेवांचा प्रवास संचालित करणारी व्यावसायिक कार्ये म्हणजे विपणन. व्याख्या सगळ्यांना आठवली असेल. तर त्या पद्धतीने विपणन ही संकल्पना आता आपण पाहिलेली आहे. यानंतर आपण विपणनाची कार्ये पाहतो. क्लार्क यांनी विपणनाच्या कार्यांचं वर्गीकरण हे पुढील प्रकारे केलेलं आहे. प्रमुख 3 भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. अ पार्ट आहे त्यातला पणन किंवा विनिमय विषयक कार्य, की ज्या कार्यांना आपण मूलभूत कार्ये असं म्हणतो. विपणन आणि पणन या संकल्पना आपल्याला आता परिचित झालेल्या आहेत. आपण विपणनातील क्षेत्रातील अनेक संकल्पना समजावून घेणार आहोत. तर पणन हा विनिमय किंवा खरेदी विक्रीशी निगडीत शब्दप्रयोग आहे आणि अशी पणन विषयक कार्य की ज्यांना मूलभूत कार्ये असं संबोधलं जातं तो अ पार्ट आहे. ब पार्ट आहे वितरण किंवा पुरवठा विषयक कार्य. ज्या वस्तू आणि सेवा आहेत त्या वस्तू आणि सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, त्यासाठी पुरवठा विषयक जी कार्य करावी लागतात त्यांचे उपप्रकार देखील आपल्याला पाहिजे आहेत. आणि क स्वरूपाची कार्य आहेत सहाय्यक किंवा पूरक कार्य. वस्तू किंवा मालाच्या तसेच सेवांच्या खरेदी विक्रीसाठी जी सहाय्यभूत ठरणारी कार्य आहेत किंवा पूरक ठरणारी कार्य आहेत ती कार्य सुद्धा आपल्या ठिकाणी शिकायची आहेत. तर त्यामध्ये अ पार्ट आपण बघूयात. पणन त्याला आपण विनिमय विषयक कार्य म्हणतो किंवा मूलभूत कार्य असं म्हणतो. तर पणन कार्यांमध्ये किंवा विनिमय कार्यामध्ये पहिलं कार्य आहे एकत्रीकरण, कलेक्शन ऑफ गुड्स. एकत्रीकरण कशाचं? उत्पादक किंवा उद्योजक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन करत असतात. कधी कधी उत्पादक एकाच छताखाली अनेक वस्तूंचं उत्पादन देखील करतात आणि मग या वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या एकत्रित करणं अपेक्षित असतं. संग्रहण विभाग असेल किंवा एकत्रीकरणाची सोय जिथे करून ठेवली असेल तर त्या वस्तू एकत्रित करण्याची अपेक्षा असते, जेणेकरून त्या वस्तूंचा पुढील प्रवास ग्राहकांकडे होणारा जो प्रवास आहे तो सुखकर होईल यासाठी त्या वस्तू एका ठिकाणी केंद्रित करून ठेवल्या जातात. याला एकत्रीकरण असं म्हटलं जातं. मग एकाच प्रकारच्या अनेक वस्तू असतील त्यांचंही एकत्रीकरण केलं जातं किंवा अनेक प्रकारच्या अनेक वस्तू असतील, उदाहरणार्थ एका छताखाली अनेक उत्पादनं घेतली जातात, वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं घेतली जातात, ती सगळी उत्पादनं एका ठिकाणी एकत्रित करणे किंवा काही वस्तू बॅचेस मध्ये क्रिएट केल्या जात असतील, उत्पादित केल्या जात असतील, त्या सगळ्या बॅचेसच्या वस्तू एका ठिकाणी एकत्र करणे याला एकत्रीकरण असं म्हटलं जातं. आणि उत्पादित वस्तूंचं एकत्रीकरण हे कुठेतरी मध्यवर्ती ठिकाणी केलं जातं, जेणेकरून उद्योजकांना मागणीप्रमाणे त्या मालाचा पुरवठा करता येऊ शकतो, सहज अगदी सुलभरित्या त्या वस्तूंचा पुरवठा करता येईल यासाठी मध्यवर्ती ठिकाणी वस्तूंचं एकत्रीकरण केलेलं असतं. अर्थात एकत्रीकरण करायचं आहे म्हणजे ते वस्तूंचं उत्पादन ज्या ठिकाणी केलंय त्याच ठिकाणी वस्तूंचं एकत्रीकरण करावं अशी अजिबात अपेक्षा नाही. तर वितरणाच्या दृष्टीने, वाहतुकीच्या दृष्टीने ज्या ठिकाणाहून ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवण्यास सोपं जाईल किंवा वाहतुकीचे साधनं त्या ठिकाणी उपलब्ध होतील अशा ठिकाणी त्या वस्तूंचं एकत्रीकरण केलं जातं. दुसरं कार्य आहे खरेदी. खरेदीच्या संदर्भात CF फिलिप्स यांनी असं म्हटलेलं आहे, पुरवठ्याचा योग्य मार्ग शोधणे, वस्तूंचे अपेक्षित परिणाम, दर्जा, प्रत, बनावट किंवा रचना आपण त्याला म्हणतो, आकार यांची निवड करणे, तसेच प्रदानाची तारीख व इतर अटी यासंबंधी व्यवस्था करणे आणि यासाठी केलेल्या सर्व क्रियांचा समावेश खरेदीमध्ये होत असतो. बघा, वस्तूचा पुरवठा किंवा वितरण करत असताना खरेदी कार्याला अतिशय महत्व आहे. खरेदी कार्य हे मूलभूत कार्य आहे. खरेदीशिवाय विक्री शक्य नाही. मग ती खरेदी कशाची असेल? एकतर ती कच्च्या मालाची खरेदी असेल, तंत्रज्ञानाची खरेदी असेल, वाहतूक साधनांची खरेदी असेल किंवा ज्या ज्या घटकांची आवश्यकता लागते वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी त्या सगळ्या बाबींची खरेदी
त्या ठिकाणी करणं अपेक्षित असतं. म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी कच्च्या मालाची खरेदी करणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी दर्जा नियंत्रण किंवा त्या वस्तू योग्य वेळी उत्पादित होण्यासाठी योग्य वेळी खरेदी होणं किंवा योग्य प्रकारच्या कच्च्या मालाची खरेदी होणं दर्जेदार स्वरूपाच्या महत्वपूर्ण ठरतं. म्हणजे विक्रीसाठी किंवा विपणनासाठी खरेदी हे कार्य मूलभूत कार्य आहे की जेणेकरून विक्री कार्य हे खरेदी कार्याशिवाय पार पडू शकत नाही. पुढचं कार्य आहे विक्री कार्य. विपणनामध्ये खरेदी विक्रीला अनन्य साधारण महत्व आहे. वस्तूंच्या खरेदी विक्री सोबत अनेक अनुषंगिक क्रिया केल्या जातात. जसं आपण आत्ताच पाहिलं की खरेदी कार्य महत्वाचं ठरतं, तितकंच विक्री कार्य देखील महत्वाचं ठरतं. विक्री कार्यामध्ये साधारणपणे उत्पादकांनी जो माल उत्पादित केलेला आहे तो 100% उत्पादित केलेला 100% माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याला विक्री कार्य असं म्हटलं जातं. आणि विक्रीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात. अलीकडे तुम्ही पाहता की अनेक प्रकारच्या योजना समाविष्ट केलेल्या असतात विक्रीसाठी. वस्तूच्या किमतीवर सूट देणे किंवा वस्तू ग्राहकाला घरपोच देणे, वस्तूची विक्री करत असताना ग्राहकाला विक्री पश्चात सेवा ज्या आहेत त्या मिळण्याची हमी प्राप्त करून देणे, अशा अनेक योजना वस्तूच्या विक्रीसाठी निर्माण केल्या जातात जेणेकरून ग्राहकांनी वस्तूची विक्री करणं अपेक्षित आहे. आता वस्तूची विक्री जर नसेल तर वस्तूच्या उत्पादनाला अर्थ प्राप्त होत नाही आणि म्हणून उत्पादकांसाठी सगळ्यात महत्वाचं कार्य आहे विक्री कार्य, की जेणेकरून आपण जो माल उत्पादित केलेला आहे, जो खर्च केलेला आहे वस्तूच्या उत्पादनावर, तो खर्च प्लस त्यावरचा प्रॉफिट मार्जिन, म्हणजे आपण केलेला खर्च वसूल करणं हे तर योग्यच असणार आहे, परंतु त्यावर किती टक्के प्रमाणात नफा मिळवायचा आहे हे ठरवलेलं असतं उत्पादकाने. विशिष्ट उद्दिष्ट म्हणजे नफ्याचं उद्दिष्ट ठरवलेलं असतं आणि त्यामुळे ते उद्दिष्ट विक्रीशिवाय शक्य होत नाही. आणि विक्री ही प्रामुख्याने 2 स्वरूपाची असते. एक व्यक्तिगत स्वरूपाची विक्री असते आणि दुसरी अव्यक्तिगत स्वरूपाची विक्री असते. व्यक्तिगत स्वरूपाची विक्री म्हणजे काय की उत्पादकांनी आपला माल स्वतः ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, त्याला व्यक्तिगत स्वरूपाची, किंवा जे मॅनपॉवर आहे, मनुष्यबळ आहे, ते मनुष्यबळ उत्पादित वस्तू ग्राहकांपर्यंत घेऊन येतात. ते मध्यस्थांच्या माध्यमातून असेल, प्रत्यक्ष उत्पादक जर आले तर प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षात विक्री त्याला म्हणणं अपेक्षित आहे. आणि उत्पादक स्वतः तो माल विकत नसतील, मध्यस्थांच्या अनुषंगाने जर ते विकत असतील तर त्याला अव्यक्तिगत किंवा अप्रत्यक्ष विक्री असं आपण म्हणू शकतो. कारण सर्वच उत्पादक वस्तूंची प्रत्यक्ष विक्री करू शकत नाही, त्यांना उत्पादन कार्यावर आपलं लक्ष केंद्रित करणं अपेक्षित असतं. विक्रेता व ग्राहक या दोन्हीच्या दृष्टीने विक्री कार्य अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे विक्रेत्याच्या अनुषंगाने जसं विक्री कार्य महत्वाचं आहे तसं ग्राहकाच्या दृष्टीने देखील विक्री कार्य महत्वाचं आहे. कारण विक्रेत्याने विक्री विषयक सुविधा उपलब्ध करून दिली नाही तर ग्राहकाला वस्तूंची खरेदी करताच येणार नाही. आणि त्यामुळे विक्रेता व ग्राहक या दोघांच्याही दृष्टीने विक्री कार्य या गोष्टीला, या बाबीला अनन्य साधारण महत्व आहे. आता ब पार्ट आहे वितरण किंवा पुरवठा विषयक कार्य. म्हणजे ज्या वस्तू उत्पादित झालेल्या आहेत त्या वस्तूंचं वितरण करायचंय. कुणामध्ये वितरण करायचंय? ग्राहकांमध्ये. किंवा पुरवठा करायचा आहे तो ग्राहकांना पुरवठा करायचा आहे. वस्तूच्या उत्पादनाच्या पूर्वीपासून उत्पादकांनी संभाव्य ग्राहक शोधलेले असतात. कोणते ग्राहक आपल्या वस्तूंची खरेदी करू शकतात हे त्यांनी शोधलेलं असतं आणि त्याला अनुसरून वस्तूंची निर्मिती केली जाते. आणि वस्तूंची निर्मिती केल्यानंतर म्हणजे वस्तूंचं उत्पादन केल्यानंतर त्या वस्तू त्या संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी उत्पादकांना पार पाडावी लागते. आणि त्यामध्ये साधारणपणे पहिलं कार्य आहे संग्रहण कार्य. म्हणजे वस्तूचा पुरवठा किंवा वितरण करायचं तर त्यासाठी वस्तूंचं संग्रहण किंवा साठवणूक करणं अपेक्षित आहे. वस्तूचा पुरवठा केव्हा होऊ शकतो? जेव्हा उत्पादकाकडे वस्तू संग्रहित असतील किंवा पडून असतील किंवा त्याने त्या वस्तू निर्माण केलेल्या असतील आणि त्या साठवून ठेवलेल्या असतील तरच त्या वस्तूंचा पुरवठा किंवा वितरण करू शकतो. अन्यथा विक्रेत्याला संभाव्य ग्राहकांपर्यंत उत्पादित वस्तू पोहोचवता येणार नाहीत आणि त्यासाठी संग्रहण कार्य अतिशय महत्वाचं ठरतं. क्लार्क यांनी संग्रहणाची व्याख्या आपल्याला दिलेली आहे की या पद्धतीची आहे. माल सुरक्षित ठेवण्याची आणि राखून ठेवण्याची क्रिया म्हणजे संग्रहण किंवा साठवणूक. आणि कुठे केलं जातं हे संग्रहण? गोदामांमध्ये. उत्पादक उत्पादित वस्तूंची साठवणूक मालास मागणी प्राप्त होईपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या मालाला इजा पोहोचणार नाही किंवा माल सुरक्षित राहील अशा पद्धतीने कुठेतरी मध्यवर्ती ठिकाणी साठवून ठेवतात.
जेणेकरून मालाला मागणी प्राप्त झाल्यानंतर तो माल लगेचच ग्राहकांना पुरवता येईल, म्हणजे मागणीचा पाठपुरावा करता येईल, यासाठी त्या मालाची साठवणूक करणं क्रमप्राप्त ठरतं. आणि संग्रहणामुळे उत्पादित मालाला स्थल आणि काल उपयुक्त प्राप्त होते. स्थल उपयुक्त म्हणजे काय, हव्या त्या ठिकाणी वस्तू उपलब्ध करून घेता येतात. आणि काल उपयुक्तता म्हणजे काय, वस्तू जेव्हा हव्या आहेत तेव्हा त्या उपलब्ध करणं शक्य होतं. तर केवळ साठवणुकीमुळे किंवा संग्रहणामुळे त्या वस्तू उपलब्ध करता येतात. म्हणून वितरण किंवा पुरवठा कार्यांमध्ये साठवणूक किंवा संग्रहण कार्याला देखील तितकंच महत्व प्राप्त झालेलं आहे. दुसरं कार्य आहे वाहतूक कार्य. वितरण किंवा पुरवठा करायचा आहे ग्राहकांना उत्पादित वस्तूंचा, तर त्यासाठी वस्तूंची वाहतूक करणं महत्वाचं ठरतं. उदाहरणार्थ, उत्पादकांनी उत्पादित माल हा साठवण गृहांमध्ये साठवून ठेवलेला आहे आणि जेव्हा ग्राहकांकडून त्याला मागणी प्राप्त होते, मागणी प्राप्त झाल्यानंतर लगेचच वाहतूक साधनांच्या साहाय्याने तो माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था उत्पादक करतात. आणि त्यासाठी वाहतूक कार्य देखील तितकंच महत्वाचं ठरतं. सुरुवातीला आपण पाहिलं की मालाचं उत्पादन झाल्यानंतर संग्रहण गृहांमध्ये ठेवलं जातं. संग्रहण गृहांमध्ये ठेवल्यानंतर कधी कधी मध्यस्थांची साखळी जी असते त्या साखळीकडे सुद्धा तो माल हस्तांतरित केला जातो. उदाहरणार्थ, उत्पादकांनी माल उत्पादित केला असेल तर तो मध्यस्थ जे आहेत व्यापारी त्यांना विकला जातो. व्यापारी आपला माल घाऊक विक्रेत्यांना विकतात, घाऊक विक्रेते आपला माल किरकोळ विक्रेत्यांना विकतात. आणि हा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी वाहतूक हे कार्य, विपणन कार्य अतिशय महत्वाचं ठरतं. वाहतुकीशिवाय या मध्यस्थांच्या साखळीमध्ये जी मालाचं आदान प्रदान होत आहे ते होऊ शकणार नाही. आणि त्यासाठी वाहतूक साधनं योग्य प्रकारची उपलब्ध करावी लागतात. आपण पाहतो की रस्ते वाहतूक असेल, हवाई वाहतूक असेल, सागरी वाहतूक असेल, तर बऱ्याच वाहतूक साधनांचा मालाच्या वाहतुकीसाठी वापर केलेला आपल्याला आढळून येतो. म्हणजे माणसांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली असते, मॅनपॉवर म्हणूयात आपण. परंतु उत्पादित माल असेल, कच्चा माल असेल, या कच्च्या मालाच्या किंवा उत्पादित मालाच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहतूक साधनं उपलब्ध करून दिलेली असतात, हे आपण पाहतो. तर वस्तूंच्या पुरवठ्यामध्ये किंवा वितरणामध्ये साठवणूक कार्य आणि वाहतूक कार्य अतिशय महत्वाचं ठरतं. तिसऱ्या प्रकारची कार्य आहेत सहाय्यक किंवा पूरक कार्य, की जी विपणनाला पूरक म्हणून काम करतात, सहाय्यकारी ठरतात आणि म्हणून त्यांना सहाय्यक कार्य असं म्हटलंय. तर त्यामध्ये पहिलं कार्य आहे प्रमाणीकरण. प्रमाणीकरण म्हणजे काय, उत्पादक या वस्तूंचं उत्पादन करतात, त्या वस्तूंचा रंग, आकार, चव, साईज अँड शेप म्हणतो आपण त्याला, या सगळ्या गोष्टी निश्चित केलेल्या असतात, पूर्व निश्चित केलेल्या असतात. आणि त्या पद्धतीने त्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं. म्हणजे उत्पादित केला जाणारा प्रत्येक नग, प्रत्येक वस्तू ही एकसारखीच असते, त्यामध्ये वेगळेपण अजिबात नसतं. आणि ते केवळ कशामुळे शक्य होतंय, प्रमाणीकरणामुळे. म्हणजे त्या वस्तूच्या उत्पादनासाठी समजा आज दिवसभरामध्ये 100 वस्तूंचं उत्पादन करायचं असेल, तर एका नगाचं उत्पादन करण्यासाठी त्यामध्ये किती घटक समाविष्ट करणं अपेक्षित आहे हे अगोदर ठरलेलं असतं. आणि त्यामुळे दिवसभरामध्ये जे 100 नग उत्पादित होणार आहेत त्या 100 नगांची गुणवत्ता, दर्जा एकसारखाच असणार आहे. आणि हे फक्त प्रमाणीकरणामुळे शक्य होतं. तर प्रमाणीकरणासाठी प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये प्रयोगशाळांची निर्मिती केलेली असते. तपासल्या जातात, वस्तूचा दर्जा तपासला जातो, वस्तूचा रंग, चव, आकार, साईज, शेप आपण म्हणतो, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये तपासल्या जातात आणि मगच त्या पुढे पाठवल्या जातात. तर असं आहे प्रमाणीकरण, की जिथे वस्तूंचं प्रमाण ठरवलेलं असतं आणि वस्तू निर्माण करण्यासाठी ज्या ज्या घटकांचा समावेश करायचा आहे त्या घटकांचं प्रमाण देखील निश्चित केलेलं असतं. दुसरं कार्य आहे पूरक कार्यांमध्ये श्रेणीकरण किंवा प्रतवारी, त्याला आपण ग्रेडिंग असं म्हणतो. प्रतवारी, वस्तूंचं वेगवेगळ्या विभागांमध्ये वर्गीकरण करायचं आहे. बघा, बऱ्याचदा उत्पादित होणाऱ्या वस्तू ह्या गरजेनुसार वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या वजनाच्या, वेगवेगळ्या रंगाच्या उत्पादित केल्या जातात. आणि मग अशामुळे काय होतंय, त्यांच्यामध्ये गट तयार होतात, त्यांच्यामध्ये विभागणी होते. आणि मग ही विभागणी कोणत्या घटकांवर आधारित आहे हे ठरवून दिलं जातं. याला श्रेणीकरण असं म्हटलं जातं. साधारणपणे त्या वस्तूचं वर्णन, त्या वस्तूचा आकार, वजन, दर्जा
यानुसार वस्तू एकमेकांपासून वेगवेगळ्या विभक्त किंवा स्वतंत्र केल्या जातात. त्यांची वेगवेगळी प्रतवारी केली जाते, जेणेकरून विशिष्ट प्रतवारीच्या वस्तूंनाच मागणी करणं अपेक्षित असतं. आपण बघतो शेतमालाची सुद्धा प्रतवारी करणं अपेक्षित आहे. शेतीमध्ये उत्पादित होणारा शेतमाल हा सगळे नग जे आहेत उत्पादित होणारे ते सारख्या आकाराचे नसतात, सारख्या रंगाचे नसतात, सारख्या चवीचे देखील नसतात. अर्थात शेतमालाचं प्रमाणीकरण आणि प्रतवारी करणं यासाठी कुठलेही स्टँडर्ड्स मेजर केले जात नाही, परंतु आकारानुसार किंवा रंगानुसार आपण त्या ठिकाणी त्या शेतमालाची प्रतवारी करू शकतो. उदाहरणार्थ टोमॅटोचं पीक असेल तर भडक लाल रंगाचे टोमॅटो, त्यानंतर हिरव्या रंगाचे टोमॅटो, मोठ्या आकाराचे टोमॅटो, मध्यम आकाराचे टोमॅटो किंवा छोट्या आकाराचे टोमॅटो, यानुसार त्या टोमॅटोची प्रतवारी केली जाते. अगदी तसंच व्यवसाय संस्थांमध्ये उत्पादक आपल्या मालाची सुद्धा प्रतवारी करतात, कारण बऱ्याचदा ग्राहकांना आपल्या आर्थिक बजेटनुसार वस्तूंची खरेदी करावी लागते. अनेकदा अनेक ग्राहक आपल्याकडे जो विशिष्ट स्वरूपाचा पैसा असणं अपेक्षित आहे वस्तूंच्या खरेदीसाठी किंवा पुरेशा प्रमाणात पैसा अपेक्षित आहे, पुरेसा पैसा उपलब्ध नसल्यामुळे कदाचित त्याला कमी प्रमाणातील वस्तूंवर समाधान मानावं लागतं आणि म्हणून त्या वस्तू जर छोट्या आकाराच्या बनवलेल्या असतील उत्पादकांनी तर ग्राहक काय करतात, छोट्या आकाराच्या वस्तू पसंत करणं नेहमी पसंत करतात, की जेणेकरून त्या वस्तूची गरजही पूर्ण होईल आणि खर्च देखील त्या गोष्टीवर जास्त प्रमाणात होणार नाही, यासाठी त्या वस्तूंची प्रतवारी करणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ साबण आहे, तर साबण एकाच दर्जाचा साबण किंवा एकाच कंपनीचा साबण, त्याला एकाच ब्रँडचा साबण आपण म्हणूयात, की ज्या साबणाचे आकार मात्र वेगवेगळे केलेले असतात आणि त्यामुळे काय होतंय, ग्राहकाला ज्या आकाराचा साबण हवा आहे किंवा ज्या आकाराची वस्तू हवी आहे तो त्याच आकाराची वस्तू खरेदी करतो. उदाहरणार्थ सिंगल यूज साठी जर एखादी वस्तू त्याला खरेदी करायची असेल तर तो छोट्या आकाराची वस्तू खरेदी करतो आणि नियमित त्याला त्या वस्तूचा वापर करायचा असेल, सेवन करायचं असेल, कन्झम्पशन करायचं असेल तर तो मोठ्या आकाराची वस्तू खरेदी करू शकतो. आपण किराणा मालाची खरेदी करत असताना या सूत्राचा निश्चितपणे अवलंब करतो. दुकानात गेल्यानंतर आपण वस्तूचं जे पॅकिंग आहे ते पॅकिंग बघतो, त्याचं वजन बघतो, त्यामध्ये किती वस्तू नग सामावलेल्या आहेत आणि आपल्याला त्या वस्तूचा वापर किती प्रमाणात करायचा आहे यानुसार आपण कोणत्या आकाराची वस्तू खरेदी करावी, छोट्या साईजचं पॅकेट खरेदी करावं की मोठ्या साईजचं पॅकेट खरेदी करावं याविषयीचा निर्णय घेतो. हे कशामुळे शक्य होतंय? केवळ प्रतवारीमुळे, म्हणजे वस्तूचा आकार, वजन, दर्जा इत्यादीनुसार वर्गीकरण केलेलं असतं आणि त्या वस्तू विभागल्या जातात. बऱ्याचदा काय होतं, दर्जानुसार सुद्धा त्यांचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलं जातं. तर अशा पद्धतीने वस्तूचं श्रेणीकरण, ग्रेडिंग म्हणूयात आपण त्याला, किंवा प्रतवारी करणं अपेक्षित असतं. त्याच्यानंतर दुसरं कार्य आहे चिन्हांकन. त्याला मुद्रांकन देखील म्हणतो आपण. मुद्रा म्हणजे त्या वस्तूला विशिष्ट अशी मुद्रा ठरवून द्यायची आहे. म्हणजे मुद्रा काय सांगते, त्या वस्तूची ओळख आपल्याला करून देते. म्हणजे मुद्रा ही त्या वस्तूचा चेहरा असतो, ओळख असते प्रथम दर्शनी, आणि ती ओळख पटवून देण्यासाठी कंपनी काय करते, विशिष्ट चिन्हाचा वापर करते. विशिष्ट चिन्हाचा वापर त्या कंपनीने स्वीकारल्यानंतर दुसरी कंपनी त्या चिन्हाचा वापर करू शकत नाही. तात्पर्य काय आहे की कंपनीला आपल्या वस्तूची स्वतंत्र ओळख ग्राहकांना पटवून देता यावी यासाठी चिन्हांकन किंवा मुद्रांकन करावं लागतं. आणि एकदा मुद्रा निवडल्यानंतर फक्त मुद्रा पाहिली की ग्राहकांना त्या वस्तूचा दर्जा, त्या वस्तूची पोत असेल किंवा नावलौकिक असेल हा लगेच डोळ्यासमोर येतो, फक्त मुद्रा किंवा चिन्ह पाहिल्यानंतर. तर अशा अनेक मुद्रा आपण बाजारात पाहतो, जे ब्रँड म्हणतो आपण, ब्रँड नेम्स त्यातून निर्माण झालेले आहेत. गोदरेज असेल, किर्लोस्कर असेल, अशा मुद्रा ठरवलेल्या असतात. काही चिन्ह, काही चित्र, काही अक्षरांचा वापर मुद्रा किंवा चिन्ह तयार करताना करण्यात येतो आणि त्या मालाला विशिष्ट नाव, संज्ञा, प्रतीक किंवा नक्षीकाम या सर्वांचं एक संयुक्तीकरण करून एक स्वतंत्र मुद्रा किंवा चिन्ह निवडलं जातं, जेणेकरून संबंधित वस्तू कोणत्या कंपनीची आहे, कोणत्या ब्रँडची आहे हे ग्राहकांना ओळखणं किंवा ग्राहकांना सोपं पडतं निवडण्यासाठी. आणि म्हणून त्या वस्तूचं मुद्रांकन किंवा त्या वस्तूचं चिन्हांकन करणं अतिशय क्रमप्राप्त ठरतं. त्यानंतर वस्तूची बांधणी, त्याला आपण मराठीमध्ये संवेष्टन असं म्हणतो. पॅकेजिंग विपणन कार्यांमध्ये महत्वाचं कार्य, वस्तूची बांधणी. वस्तूची बांधणी म्हणजे काय,
वस्तूची बांधणी म्हणजे उत्पादित वस्तूवर विशिष्ट प्रकारचं आवरण किंवा वेष्टन गुंडाळणे. आता फक्त वेष्टन गुंडाळणे किंवा आवरण गुंडाळणे किंवा त्या वस्तूला आवरण करणे इतकाच बांधणीचा अर्थ नसतो, तर हे आवरण वेगळ्या उद्देशाने केलेलं असतं. कोणता उद्देश असतो वस्तूची बांधणी करण्याचा? उत्पादित वस्तू सुरक्षित राहावी यासाठी वस्तूवर आवेष्टन, सवेष्टन किंवा वेष्टन लावलं जातं की जेणेकरून वस्तूची गुणवत्ता दर्जा खालवणार नाही, त्या वस्तूवर वातावरणाचा परिणाम होणार नाही, त्या वस्तूला इजा पोचणार नाही, यासाठी त्या वस्तूवर संवेष्टन केलं जातं की जेणेकरून वस्तू सुरक्षित राहू शकते. संवेष्टनाचा किंवा बांधणीचा आणखी एक फायदा आहे. कोणता फायदा? वस्तूची बांधणी व्यवस्थित केल्यामुळे वस्तूची हाताळणी चांगल्या प्रकारे करता येते. म्हणजे कदाचित वस्तूचं उत्पादन केलं आणि त्या वस्तूला संवेष्टन नसेल तर ती वस्तू हाताळणं अवघड बनतं. कदाचित त्या वस्तूचे काही पार्ट्स डॅमेज होऊ शकतात, परंतु त्या वस्तूची बांधणी जर केली, त्या वस्तूला व्यवस्थित आवरण जर केलं तर निश्चितपणे ती वस्तू हाताळणं सोपं होतं. आणि बांधणी करत असतानाच वस्तूची हाताळणी सोप्या पद्धतीने करता यावी यासाठीची उपाययोजना केली असते. उदाहरणार्थ तुम्ही बघता इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील, तुमचा एलईडी असेल, तुमचा लॅपटॉप असेल, तुमचा मोबाईल असेल, या वस्तूंवर संवेष्टन असतं म्हणजे बॉक्स म्हणत आपण, ही बांधणी आहे त्या वस्तूंची. ही बांधणी अशा पद्धतीने केलेली असते की आतील वस्तूला अजिबात इजा पोहोचणार नाही, वस्तू खराब होणार नाही, यासाठी योग्य प्रकारची काळजी घेतली जाते आणि त्या वस्तूची पॅकिंग केली जाते. आणि ती वस्तू उचलण्यासाठीची व्यवस्था म्हणजे बघा, त्या वस्तूच्या पॅकिंगवर किंवा बांधणीवर अप साइड कोणती आहे, म्हणजे असा एरो जो आहे तो वरच्या दिशेने केलेला असतो आणि अप साइड असं म्हटलेलं असतं. म्हणजे बॉक्स कोणत्याही पद्धतीने जर ठेवला तर त्या वस्तू ती वस्तू खराब होऊ शकते. किंवा कधी कधी ज्या वस्तू आहेत त्या व्हर्टिकल पद्धतीने म्हणजे उभ्या स्थितीमध्ये ठेवणं अपेक्षित असतं. उदाहरणार्थ तुमचा एलईडी टीव्ही असेल तर तो उभ्या पद्धतीने ठेवणं अपेक्षित आहे. तुमचा फ्रीज असेल तर तो देखील स्टँडिंग पोझिशनला ठेवणं अपेक्षित आहे. आणि प्रॉपर स्टँडिंग म्हणजे वरचा भाग हा नेहमी वरती असणं अपेक्षित आहे, खालचा भाग हा नेहमी खाली असणं अपेक्षित आहे. आणि म्हणून वस्तूची बांधणी करत असताना त्या वस्तूच्या पॅकिंगवर अपसाइड असं लिहिलेलं असतं आणि अनेक सूचना त्या ठिकाणी दिलेल्या असतात वस्तूची बांधणी केल्यानंतर, जेणेकरून वस्तूची हाताळणी आपल्याला सोप्या पद्धतीने करता येऊ शकते. आणि बघा, वस्तूची हाताळणी करण्यासाठी उदाहरणार्थ एलईडीचा मोठा बॉक्स आहे, तुमचा 42 इंचीचा एलईडी असेल, तुमचा 50 इंचीचा असेल, 55 इंचीचा एलईडी बॉक्स असेल, तो बॉक्स आकाराने मोठा असतो, परंतु त्याची हाताळणी करण्यासाठी किंवा त्याला उचलण्यासाठी दोन्ही बाजूनी व्यवस्था केलेली असते. तो जो बॉक्स आहे दोन्ही बाजूला खाचा असतात, जेणेकरून दोन्ही बाजूच्या खाचांमध्ये बोट घालून आपल्याला तो बॉक्स सहजगत्या उचलता येऊ शकतो. यासाठी बांधणी महत्वाची ठरते. म्हणजे बांधणी ही मालाचं संरक्षण करण्यासाठी आणि मालाची हाताळणी योग्य पद्धतीने करण्यासाठी केली जाते. ठीक आहे. पुढे असं म्हटलं की वस्तूचं वितरण सुलभ व्हावं, म्हणजे वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणं सोपं व्हावं यासाठी चांगल्या पद्धतीची बांधणी केली जाते. बघा, प्रवासाच्या दरम्यान बऱ्याचदा वस्तू खराब होऊ शकतात, डिस्ट्रॉय होऊ शकतात. का तर प्रवासामध्ये खराब रस्ते असतील, नैसर्गिक किंवा मानवी आपत्ती निर्माण झाली असेल, पाऊस असेल, हवामान असेल, या सगळ्यापासून वस्तूचं संरक्षण व्हावं यासाठी वस्तूची बांधणी योग्य प्रकारे करणं अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे वस्तूची बांधणी देखील केली जाते. त्यानंतर लेबल किंवा खुणचिठ्ठी, त्याला टॅग असं म्हटलं जातं. आता मी म्हटलंय की बांधणी इन्स्ट्रक्शन ज्या आहेत त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन त्या वेष्टनावर, संवेष्टनावर दिलेल्या असतात. बघा, उत्पादित वस्तूवर वस्तूच्या उत्पादनाच्या चिन्हांकनासह त्या वस्तूचे वर्णन देणारी जी खुणचिठ्ठी लावलेली असते त्याला लेबल असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, संबंधित जो बॉक्स आहे, संबंधित जे संवेष्टन आहे, जी बांधणी केलेली आहे, त्या संवेष्टनामध्ये नेमकी वस्तू नेमकी कोणती आहे, कधी उत्पादित झालेली आहे, त्या वस्तूचा वापर कशासाठी करायचा आहे, कशा पद्धतीने वापर करावा लागणार आहे, या आणि एक्सपायरी डेट, या सगळ्या विषयीची स्वतंत्र माहिती त्या लेबलवर, खुणचिठ्ठीवर लावलेली असते. त्याला लेबल किंवा खुणचिठ्ठी असं म्हटलेलं असतं. बघा, बॅच नंबर असतो, मॅन्युफॅक्चरिंग डेट असते, त्यानंतर त्या वस्तूची किंमत देखील असते, उत्पादन कुठे केलेलं आहे ते देखील दिलेलं असतं, मार्केटिंग एजन्सी कोणती आहे
हे सुद्धा स्वतंत्रपणे त्या ठिकाणी दिलेलं असतं. तर या लेबलवर वस्तूचं वजन किती आहे, त्यामध्ये किती नग संख्या समाविष्ट आहे, उत्पादनाची तारीख आहे, वस्तूची वैधता संपण्याची तारीख आहे, उत्पादकाचं नाव, पत्ता, या सगळ्या गोष्टी परिपूर्णपणे नोंदवलेल्या असतात. त्याला आपण लेबल असं म्हणतो. त्यानंतर विमा. विमा ही अतिशय महत्वाची बाब आहे. जसं आपण माणसाच्या दृष्टीने किंवा आपल्या सर्वांच्या दृष्टीने विमा असावा असा आग्रह धरतो, तसं उत्पादित वस्तूंचा देखील विमा असावा असा आग्रह धरणं अपेक्षित आहे. कारण उत्पादक मोठी जोखीम स्वीकारतात. जोपर्यंत उत्पादकाच्या वस्तू विकल्या जात नाहीत तोपर्यंत किंवा त्या वस्तू उत्पादकाच्या ताब्यात असतात तोपर्यंत 100% जोखीम ही उत्पादकाचीच असते. म्हणजे कसं, ग्राहकाच्या ताब्यात वस्तू मिळेपर्यंत त्या वस्तू उत्पादकांकडे असतात आणि त्या कालावधीमध्ये उत्पादकांना त्या वस्तूंची निगा राखावी लागते आणि ती निगा केवळ विमा या संकल्पनेतून राखता येते. म्हणजे उत्पादनापासून ती वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत, मग ती गोदामात असेल, ती वाहतुकीच्या दरम्यान असेल, रस्ते वाहतूक असेल, हवाई वाहतूक असेल, मानवी आपत्ती असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, या सगळ्यांपासून वस्तूचं संरक्षण व्हावं यासाठी त्या वस्तूचा विमा उतरवला जातो. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की वस्तूचा प्रवासादरम्यानचा विमा उतरवला जातो. म्हणजे वस्तूचा प्रवास गोदामापासून तर जो विक्रेता आहे, मध्यस्थ आहे, घाऊक विक्रेता आहे, त्याच्यापर्यंत त्या वस्तू पोहोचायच्या असतील तर तेवढ्याच वाहतुकीच्या दरम्यानच्या कालावधीचा विमा त्या ठिकाणी उतरवला जातो, जेणेकरून प्रवासादरम्यान त्या वस्तूंना धोका पोहोचला तर आणि त्यातून काही नुकसान संभवलं तर ते नुकसान उत्पादकांना विम्याच्या माध्यमातून भरून काढता येतं. आणि म्हणून वस्तूंचा विमा उतरवणं अतिशय महत्वाचं ठरतं. त्यानंतर वित्तीय स्वरूपाची कार्य. विपणन कार्यांमध्ये वित्तीय कार्यांना देखील खूप महत्व आहे. वित्तीय कार्य म्हणजे काय की वस्तू उत्पादित झाल्यापासून त्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो खर्च येतो, जे भांडवल लागतं, ते भांडवल वित्तीय कार्यांतून उपलब्ध करून दिलं जातं. म्हणजे अनेक प्रकारच्या वित्तीय संस्था त्यासाठी काम करताना आपल्याला आढळून येतात. त्यानंतर स्थानिक बँका ज्या असतील कदाचित विक्रेत्यांच्या दृष्टीने त्या विक्रेत्यांना भांडवल पुरवठा करत असतील. काही समाज असतो की जो आपली रक्कम, आपली बचत संघटना, व्यवसाय संस्थांमध्ये गुंतवत असतो. मग ते म्युच्युअल फंड्स असतील, शेअर्स असतील, कर्जरोख्या असतील, सार्वजनिक ठेवी असतील, या अनुषंगाने तो निधी त्या ठिकाणी गुंतवला जातो की जेणेकरून उत्पादकांना आपला माल उत्पादित करण्यापासून तो ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या बाबींसाठी खर्च येतो तो खर्च वित्तीय कार्यांच्या माध्यमातून भरून काढला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या उत्पादकाकडे मालाचं उत्पादन करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसेल तर तो काय करतो, तो आजूबाजूच्या वित्तीय संस्था ज्या आहेत, ज्या कर्ज पुरवठा करतात, त्या वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतो आणि त्यातून उत्पादनाचं काम करतो आणि उत्पादित वस्तू ग्राहकांना विकल्यानंतर ती रक्कम तो वसूल करण्याचा प्रयत्न करतो. तर अशासाठी वित्तीय कार्य देखील महत्वाचे ठरतात. या कार्यांमध्ये साधारणपणे भांडवली खर्च अपेक्षित असतो आणि हा भांडवली खर्च अल्प काळासाठी आणि दीर्घकाळासाठी अपेक्षित धरलेला असतो. काही दीर्घकालीन खर्च असतात संघटनेमध्ये की मोठ्या वस्तूंवर खर्च करायला लागतात, तांत्रिक स्वरूपाच्या वस्तूंवर खर्च करायला लागतात, वाहतुकीची साधनं खरेदी करायला लागतात, त्याला दीर्घकालीन खर्च म्हणता येतं. आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी किंवा उत्पादनाशी निगडीत कच्चा मालाची खरेदी असेल तर त्यासाठी अल्पकालीन खर्च त्या ठिकाणी करणं अपेक्षित असतं. आणि नंतरचं पार्ट आहे बाजारपेठ विषयक माहिती. विपणन कार्यांमध्ये बाजारपेठ विषयक माहिती, त्याला आपण बाजारपेठ संशोधन, काल आपण म्हटलेलं आहे की बाजारपेठ संशोधन का आणि किती महत्वाचं आहे. तर उत्पादक ज्या वस्तूंचं उत्पादन करतात त्या वस्तूंना ग्राहकांकडून मागणी येणं अपेक्षित आहे. ग्राहकांकडून मागणी जर प्राप्त झाली नाही उत्पादित वस्तूंना तर उत्पादकाचा अंतिम उद्देश जो होता नफा प्राप्तीचा तो कदाचित साध्य होत नाही किंवा होणार नाही. त्यासाठी उत्पादकांना बाजारपेठ विषयक माहिती घेणं आवश्यक ठरतं किंवा अत्यावश्यक ठरतं. मग त्या बाजारपेठ विषयक माहितीमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असू शकतो, तर बाजारपेठेमध्ये जे ग्राहक आहेत त्यांची आवडीनिवडी काय आहेत, त्यांचं उत्पन्न गट काय आहे, त्या ग्राहकांचं वय काय आहे, म्हणजे बाल ग्राहक असू शकतात, वृद्ध ग्राहक असू शकतात, तरुण ग्राहक असू शकतात, स्त्री ग्राहक असू शकतात, पुरुष ग्राहक असू शकतात. तर ते स्टेटस म्हणजे वस्तुस्थिती काय आहे ग्राहकांची ही समजावून घेतली जाते. आणि समाजातील सवयी काय आहेत, फॅशन्स काय आहेत, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती घेतली जाते आणि जेणेकरून
उत्पादित वस्तू ग्राहकांना पसंत पडेल किंवा ग्राहकांकडून त्या वस्तूंना मागणी प्राप्त होईल, यासाठी त्या ग्राहकांसाठी बाजारपेठेचं संशोधन करणं महत्वाचं ठरतं. त्यानंतर पुढचं कार्य आहे विपणन जोखीम. बघा, आपण नेहमी ऐकतो की जबाबदारी किंवा रिस्क स्वीकारल्याशिवाय नफा प्राप्त होत नाही. तशी उत्पादकांच्या दृष्टीने विपणन जोखीम देखील तितकीच महत्वाची आहे. विपणन जोखीम म्हणजे काय, की विपणन करत असताना ग्राहकांच्या ज्या बदलत्या गरजा आहेत, आवडीनिवडी आहेत, बदलती परिस्थिती आहे आणि अनेक बदल आजूबाजूच्या वातावरणात होत असतात. हे बदल स्वीकारण्याचं कार्य उत्पादकांना करावं लागतं आणि जर ते कार्य उत्पादकांनी केलं यशस्वीरित्या तरच ते आपल्या विपणन कार्यामध्ये यशस्वी होऊ शकतात. म्हणून जोखीम कोणकोणती आहे, संभाव्य बदल आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये काय काय घडत आहेत, घडलेले आहेत आणि घडणार आहेत, या गोष्टींचा अभ्यास विपणन जोखीम मध्ये येतो. म्हणजे भविष्यातील काही परिस्थिती लक्षात घेऊन उत्पादकांनी आपल्या मालाचं उत्पादन करणं अपेक्षित असतं आणि अशी जोखीम जर उत्पादकांनी स्वीकारली तर निश्चितपणे त्यांच्या मालाला चांगली मागणी प्राप्त होऊ शकते. अन्यथा जोखमीचा विचार केल्याशिवाय उत्पादकांना अपेक्षित नफा प्राप्त करता येणार नाही. नंतरचं कार्य आहे पूरक कार्यांमध्ये जाहिरात व प्रसिद्धी. बघा, अलीकडे आपण जाहिरातीच्या अनेक माध्यमांद्वारे अनेक स्वरूपाच्या जाहिराती पाहतो, वस्तू किंवा सेवांच्या जाहिराती पाहतो. तर या जाहिराती केवळ आणि केवळ वस्तूची जास्तीत जास्त विक्री व्हावी या उद्देशाने प्रसारित केलेल्या असतात किंवा प्रसिद्ध केलेल्या असतात. अलीकडे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जास्त प्रमाणात जाहिरात केली जाते. ही जाहिरात केल्यामुळे काय होतंय की अलीकडे जे लोक इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करतात वेगवेगळ्या कामांसाठी. आपण पाहतो की डिजिटल इंडियाचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहिलेलं आहे आणि आपल्यालाही ते हवंसं आहे. असं नाही की पंतप्रधानांनी फक्त स्वप्न पाहिलं आणि आपण मात्र काहीच करायचं नाही. आपण देखील काही गोष्टी अडॉप्ट केलेल्या आहेत तांत्रिक स्वरूपाच्या. तर अनेक व्यवहार आपण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करतो. तर हे करत असताना नकळतपणे आपल्या डोळ्यासमोर जाहिराती तरळून जातात. तर ही केवळ कशासाठी आहे, तर समाजाला, ग्राहकांना त्या वस्तूंची माहिती मिळावी, जेणेकरून त्या वस्तूचा उपयोग कशासाठी आहे, उपयोग कोणत्या कारणासाठी केला जाऊ शकतो इत्यादी बद्दलची माहिती त्या जाहिरातीतून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. अलीकडे बघा, दूरदर्शन आणि इंटरनेटचा वापर जाहिरातीमध्ये प्रामुख्याने केलेला आढळून येतो. यापूर्वी आणि आजही प्रसार माध्यमे जे आहेत, सामाजिक प्रसार माध्यम, वर्तमानपत्र असतील किंवा मासिक असतील, नियतकालिका असतील, यामधून सुद्धा जाहिरात केली जाते. मोठमोठे फ्लेक्स लावले जातात, भिंतीवर देखील जाहिराती केल्या जातात भिंती रंगवून. तर इंटरनेटच्या जाहिरातीला आज जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे आणि अशा प्रकारे वस्तूची जाहिरात केल्यामुळे वस्तूचं विपणन शक्य होतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ही संपूर्ण कार्ये विपणन कार्य म्हणून संबोधली जातात. तर आज आपण काय पाहिलंय, विपणन विषयक कार्य, की जी विपणन विषयक कार्य प्रमुख 3 विभागांमध्ये विभागलेली आहेत. पार्ट होता पणन किंवा विनिमय किंवा मूलभूत कार्य आपण त्याला म्हणतो. त्यानंतर वितरण किंवा पुरवठा विषयक कार्य आहे आणि नंतर सहाय्यक किंवा पूरक कार्य आहे, की जेणेकरून ही विपणन कार्य केल्यामुळे उत्पादकांना आपल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणं शक्य होतं. ठीक आहे. तर या ठिकाणी मी जी तुम्हाला पीपीटी शेअर केली होती